किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पुढाकारातून जन्नतुल फिरदौस कब्रस्तान सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मोठ्या थाटात पार पडलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 इथं जन्नतुल फिरदौस कब्रस्तान सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचं भूमिपूजन दिमाखात पार पडलं। हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते तसंच कोकण बँकेचे संचालक नजीबभाई मुल्ला यांच्या हस्ते फीत कापून पार पडला। या प्रसंगी शहर काजी अमजद अली सय्यद, अब्दुल राफे, मौलाना इब्राहिम कासमी, शाह इक्बाल हुसेन दुर्वेश, मकबूल मोहोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जन्नतुल फिरदौस मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, रियाज खरादी, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, प्रदेश सचिव इरफान शेख, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, फारूक मटके, रियाज शेख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 50 लाखांचा निधी नगरसेवक आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे। प्रास्ताविकात किसन जाधव म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या 3 वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यानं नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22च्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालाय। अल्पसंख्याक, मोची, गवळी, मराठा, लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीची कामं सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील। पुढील काळात आणखी निधी मिळवून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय अध्यक्ष, अर्थमंत्री, 6 टर्म राज्याचे उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले, अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे, सातत्यानं महायुती सरकारमध्ये जरी दादा सक्षमपणे काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणारं, अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणारं, अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये, प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर गंभीर आवाज म्हणत तर अजितदादा पवार साहेब आहेत। या नेतृत्वाकडे मी हा विषय जन्नतुल फिरदौस कब्रस्तानचा मी मांडला। दादा, या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाला आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या समाज बांधवांना त्याचं मदत होईल आणि दादांनी तातडीनं कोणताही आढावा न घेता तातडीनं 50 लाख रुपयाचा निधी आपल्या या जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी मंजूर केला आणि याचं आज भूमिपूजन नजीबभाई असतील, सन्माननीय आपले धर्मगुरू इब्राहिम काजी साहेब असतील आणि सन्माननीय व्यासपीठाच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे। राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात, अनेक प्रसंगामध्ये वेगवेगळे लोक, वेगवेगळे नेतेगण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तशाही परिस्थितीमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब समाजासाठी असेल, केवळ अल्पसंख्याक समाजासाठी नाही तर माझ्या मागासवर्गीय समाजासाठी असेल, माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल, माझ्या सवर्ण समाज बांधवांसाठी असेल, सातत्यानं काम करणारा नेता आणि सक्षम पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभा राहणारे नेता म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे पाहिलं जातं। यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना इब्राहिम कासमी म्हणाले की किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्यानं मुस्लिम समाजात एकतेची ज्योत पेटली आहे। मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जाधव आणि गायकवाड यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नजीब मुल्ला म्हणाले की किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे जातीभेदाच्या पलीकडे सर्वसमावेशक विकासाचं उत्तम उदाहरण आहेत। सर्व समाजांना एकत्रित आणून विकासाची दिशा देणं हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कब्रस्तानाचं वॉल कंपाऊंड, रस्ता तसंच अल्पसंख्याक समाजाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार किसन जाधव, नागेश गायकवाड आणि युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला। मैं तारीफ करता हूँ और इन कामों की वजह से हम उनके साथ हैं, उनको सपोर्ट करते हैं कि काम खुद अपने अंदर एक तारीफ रखता है, उसको अलग से तारीफ की जरूरत नहीं होती है। जो जज्बात पे स्टेज पे खड़े रह के नारे तकबीर बोलते हैं वो कल बताएंगे किसन जाधव साहब तो बीजेपी के साथ है।
मगर मैं यकीन के साथ कहता हूं कि सेक्युलर विचारधारा आज तक गई नहीं है। 2 दिन पहले हम अमलनेर गए थे, वहां के आमदार मैं, जिशान सिद्दीकी और सना मलिक जो है, मलिक के साहबजादे जो आमदार है, तो उनको दोनों को साथ लेकर गया था मैं, उनको घुमा रहा हूँ महाराष्ट्र सब जगह। 9 करोड़ रुपया दिया गया और वहां भी कब्रिस्तान के काम वे, मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम वे, स्कूल के काम वे, शादी महल बनाया गया कि यहाँ के 12,000 वोटर है वह मुसलमान। छोटा सा शहर है अमलनेर, खानदेश के अंदर। फिर दुनिया हुआ है ईमान के आमदार जो है, साबिक आमदार जो है, मैं यही कहूंगा कि आपके जरिए, क्योंकि आपके पास जो ताकत है ना सदर साहब, वो हमारे पास नहीं है। हम यह बयान करते वक्त कोई अंगड़ाई भी आई तो ले लेगा, फोन पे बात कर लेगा, पर आपके पास जो मेंबर की ताकत सुन्नती तौर पे अल्लाह के जरिए से आपको जो मिली है कि आग पलटने को भी इंसान आपके खुतबे के वक्त, आपके तकरीर के वक्त 4 बार सोचता है कि मुझे गुनाह ना हो जाए।